नमस्कार. आज आपण मस्त टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे मेथी पराठे. तर आता त्यासाठीचे लागणारे साहित्य आपण पाहूयात. मी इथे मेथीची भाजी कट करून घेतलेली आहे. तर ती भाजी तोडल्यानंतर त्याला बारीक चाकूने कट करून घ्यायची आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे आणि थोडंसं बेसन. त्यानंतर याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे आणि थोडीशी हळद, तसेच 3 ते 4 चम्मच तेल टाकत आहे. आणि आता आपल्याला हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण याचं वाटण काढून घ्यायचं आहे आणि हे वाटण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर आता हे सगळं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. जशी आपण चपाती बनवण्यासाठी कणिक मळतो त्याप्रमाणे लागेल तसं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर हा जो पराठा आहे, तर हा पराठा तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. तर हा पराठा दह्यासोबत खायला खूप छान टेस्टी लागतो. तर अशा प्रकारे मी इथे हा गोळा बनवून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे बनवायचा आहे. आणि आता आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून आपण चपाती जशी लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचे आहे. आणि एकदम पातळ चपातीसारखाच आपल्याला हा पराठा लाटायचा आहे. खूप जाड पराठा जर लाटला तर तो आतमध्ये कच्चा लागू शकतो. त्याच्यामुळे पातळच पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि खाली चिकटू नये याच्यासाठी आता मी याला पीठ लावत आहे. तर अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा हा पराठा लाटून घ्या. सुरुवातीला हळूहळूच लाटायचा आहे. हा पराठा तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करून पहा. दोन्ही साईडने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. इथे बघू शकता चपाती जशी बनते तर त्याचप्रमाणे आपण हा पराठा लाटून घेतलेला आहे. आता आपण गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि हा तवा गरम झाल्यानंतर याच्यावरती तेल टाकायचं आहे. खाली चिकटू नये यासाठी आपल्याला तव्यावर तेल टाकायचं आहे. तुमच्याकडे जर नॉनस्टिक तवा असेल तर तुम्ही त्या तव्यावरती सुद्धा भाजू शकता, परंतु मी हा आपला नॉर्मल तवाच घेतलेला आहे. अशा प्रकारे पराठा हा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे. खूप कमी जर फ्लेम ठेवली तर पराठा हा वातट बनतो आणि फुल गॅस ठेवला तर पराठा वरून करपल्यासारखा होतो आणि आतमध्ये कच्चाच राहतो. त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे तर ती मीडियमच ठेवायची आहे. तुम्ही ते बघू शकता किती छान कलर हा पराठ्याला आलेला आहे. असाच दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक काढलेला व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तर हा पराठा दह्यासोबत खायला खूप टेस्टी लागतो. भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.